नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपले स्वागत आहे. जय माता लक्ष्मी, जय हो धन्वंतरी. हा व्हिडिओ पाहणाऱ्याला धनधान्याने भरून टाका. माता लक्ष्मी. मित्रांनो, काहीही झाले तरी धनत्रयोदशी आणि दिवाळीला असे काहीही पक्वान्न घरात करू नका, कारण संपूर्ण घर परिवार उद्ध्वस्त होतो. तसेच जाणून घ्या की धनत्रयोदशी आणि दिवाळीला असे काय खावे जेणेकरून तुमच्या जीवनात भगवान धन्वंतरीची कृपा राहील आणि माता लक्ष्मीजीची कृपा प्राप्त होईल. चुकूनही दिवाळीला या 7 चुका करू नका, अन्यथा कंगाल व्हायला वेळ लागणार नाही. धनत्रयोदशीचा महापर्व भगवान धन्वंतरीला समर्पित आहे आणि दिवाळीचा महापर्व माता लक्ष्मी आणि भगवान गणेशला आहे. हिंदू धर्मात जर दिवाळीला घरात दिवा लावून माता लक्ष्मीची पूजा केली नाही तर समजा तुम्ही धनाला नाकारले आहे. यावेळी घरे दिव्यांनी सजवली जातात. तुमच्या माहितीसाठी सांगते की धनत्रयोदशीला फक्त 2 रुपयांचे धने आणून जर कुंडीत लावले तर ते खूपच शुभ आणि मंगलकारी मानले जाते. यामुळे भगवान धन्वंतरीची कृपा प्राप्त होते. धने हे साक्षात भगवान धन्वंतरीचे प्रतीक मानले जाते. कुंडीत उगवलेले धने संपूर्ण कुटुंबाने खायला हवे, त्यामुळे जीवनात कधीही धनाची कमी होणार नाही. जसजसे तुम्ही हे हिरवे धने खाल तसतसे तुमच्या घरात धन संपन्नता टिकून राहील. पण लक्षात ठेवा, धनत्रयोदशीला आणलेले धने आणि कुंडीत उगवलेले धने कधीही दुसऱ्या व्यक्तीला देऊ नका. घरातील प्रत्येक सदस्याने हे खायला हवे. धने फक्त 2 रुपयांना येतात, त्यामुळे तुम्ही असे नक्की करा. विशेषतः धनत्रयोदशीला घरात धने लावणे आणि आणणे तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडते. मित्रांनो, धनत्रयोदशीला आम्ही देखील आपल्या घरात हे नक्कीच आणतो. हे खूपच शुभ मानले जाते. मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी तुमच्याकडे विनंती आहे की व्हिडिओला लाईक नक्की करा, मित्रांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा, ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर राहील. आता जाणून घेऊया की धनत्रयोदशी आणि दिवाळीला अशी कोणती गोष्टी आहेत ज्याचा आपण नक्कीच आस्वाद घ्यावा आणि काही अशा गोष्टी देखील आहेत ज्या घरात धनत्रयोदशी आणि दिवाळीला चुकूनही बनवू नयेत. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. मित्रांनो, धनत्रयोदशीच्या पूजेत आणि दिवाळीच्या पूजेत तुम्ही सीताफळ नक्की आणा. भगवान धन्वंतरीला 5 प्रकारची फळे अर्पण करावीत. आपल्या मनाप्रमाणे फळे आणून अर्पण करा, परंतु सफरचंद, सीताफळ आणि केळी असणे आवश्यक आहे. अमृत, सिंघाडा किंवा अन्य कोणतेही 5 रंगाची फळे आणू शकता, परंतु भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीला नाशपाती कधीही अर्पण करू नका. शास्त्रानुसार जो व्यक्ती धनत्रयोदशी आणि विशेष सण दिवाळीला सीताफळ खातो त्याच्या जीवनात कधीही धनाची कमी होत नाही. सीताफळामध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि माता सीता यांचे आशीर्वाद असतात. तुम्ही सीताफळ नक्की घ्या आणि माता लक्ष्मीला दिवाळीला ऊस अर्पण करा. हे खूपच शुभ आणि मंगलकारी मानले जाते. या दिवशी जर तुम्ही ऊस खाल तर तुमच्या जीवनात कधीही धनाची कमी होणार नाही. दिवाळीला माता लक्ष्मीला 5 रंगांची मिठाई अर्पण करा. दिवाळीला माता लक्ष्मीला मखाने देखील चढवा. जसे की माता लक्ष्मी समुद्रातून उत्पन्न झाल्या होत्या, तसेच मखाने देखील जलातून उत्पन्न झाले होते. मखाने कमलाच्या वनस्पतीतून मिळतात. धर्मशास्त्रानुसार कमळाचे फूल आणि मखाने खूपच शुभ मानले जातात. विशेषतः मखानेची खीर बनवून माता लक्ष्मीला अर्पण केल्याने घरात धनधान्याचे भंडार भरलेले राहते. धर्मशास्त्रानुसार दिवाळीच्या पूजेत जो व्यक्ती भगवान गणेशला दूर्वा अर्पण करतो त्याला कोणीही गरीब करू शकत नाही. अशा व्यक्तीला स्वतःचं धन प्राप्त होते. या दिवशी प्रसाद म्हणून दूर्वा नक्की खा आणि संपूर्ण कुटुंबाला खायला द्या. भगवान गणेशाची कृपा नेहमी तुमच्या कुटुंबावर राहील. जो व्यक्ती दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीला खीर अर्पण करतो त्याच्या कुंडलीत वारे न्यारे होतात, त्याला लॉटरी लागते. त्याला श्रीमंत होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. माता राणीला अर्पण करून प्रसाद स्वरूपात संपूर्ण कुटुंबाला हे नक्कीच खाऊ घाला. यामुळे बंद नशिबाचे ताले देखील उघडतात आणि धन संपन्नता आणि ऐश्वर्य त्याच्या जीवनात नेहमी वास करते. या दिवशी खीर अर्पण केल्याने माता लक्ष्मी सत्य हृदयाने तुम्हाला आशीर्वाद देतात. माता फार प्रसन्न होतात. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की धनत्रयोदशी आणि दीपावलीला अशी कोणती गोष्ट आहे जी घरात कधीच बनवू नये, अन्यथा संपूर्ण घर बर्बाद होईल? कोणत्याही व्यक्तीने असे अन्न खाऊ नये. असे अन्न घरात बनल्यास माता लक्ष्मी घराचा त्याग करतात आणि भगवान धन्वंतरी क्रोधित होतात. चला जाणून घेऊया. धर्मशास्त्रानुसार धनत्रयोदशी आणि दीपावलीला लसूण कांद्याचे अन्न कधीच खाऊ नये, कारण या दिवशी भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याचा नियम आहे. या दिवशी जोही व्यक्ती लसूण कांद्याचे अन्न खातो
त्याच्या घरात नेहमी राहू केतूचा वास होतो. भगवान शनी देखील नाराज होतात आणि जर घरात राहू केतूचा वास झाला तर तिथे माता लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरीची कृपा कधीच बरसणार नाही. ही गोष्ट तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायला हवी. वेदानुसार विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी राहू केतूची उत्पत्ती झाली होती आणि त्यांच्या मुखाच्या लालसेतून ज्या वनस्पतीचा जन्म झाला तो आहे लसूण आणि कांदा. जोही व्यक्ती धनत्रयोदशी आणि दीपावलीला लसूण कांद्याचे सेवन करतो त्याच्या घरात राहू केतूचा वास कायमचा होईल, तो कंगाल होईल, बर्बाद होईल. त्यामुळे असे अन्न चुकूनही या काळात विशेषतः कधीच खाऊ नका. तुम्ही इतर दिवसांत खाऊ शकता, परंतु धनत्रयोदशी आणि दीपावलीला लसूण कांद्याचे अन्न कोणीही खाऊ नका. लहान मुले ही चूक अनेकदा करतात, जसे की बाजारातून डबाबंद अन्न खाऊन घेतात किंवा चिप्स, कुरकुरे इत्यादी खातात ज्यात लसूण कांदा असतो. त्यामुळे किमान धनत्रयोदशी आणि दीपावलीला या गोष्टींपासून दूर राहा. मित्रांनो, जरा तुम्हीच विचार करा, तुम्ही विशेषतः धनत्रयोदशी आणि दीपावलीला राहू केतूला आपल्या घरात बोलावणार का, की भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीला? त्यामुळे तुमच्या घराचा विनाश जाणून बुजून करू नका. पुढे तुमची मर्जी. मित्रांनो, शास्त्रानुसार असे मानले जाते की भगवान धन्वंतरीची कृपा मिळवण्यासाठी पिवळ्या रंगाच्या वस्तू घरात या दिवशी नक्कीच बनवाव्यात, जसे की करी, पकौडा, पिवळे भात, पिवळा हलवा, पिवळी खीर इत्यादी. कारण या दिवशी पिवळा रंग सोने चांदीसारखा शुभ मानला जातो. भगवान धन्वंतरीला पिवळा रंग अतिप्रिय आहे, त्यामुळे पिवळ्या वस्तू नक्कीच खाव्यात आणि पिवळा रंग नक्कीच धारण करावा. पिवळ्या रंगाने भगवान धन्वंतरी आकर्षित होतात, त्यामुळे अशा वेळी माता लक्ष्मीही तुमच्या घरात स्थायी स्वरूपात आपला वास करतील. मित्रांनो, असे मानले जाते की धनत्रयोदशी आणि दीपावलीसारख्या महापर्वांना कर्ज घेऊन कधीही साजरे करू नये. जो व्यक्ती कर्ज घेऊन दीपावलीचा सण साजरा करतो त्याच्या घरात उलटे कर्ज वाढते. शास्त्रांमध्ये एक उल्लेख आहे की माता लक्ष्मी त्याच्याच घरात वास करतात जो सत्य हृदयाने माता राणीला बोलावतो. माता लक्ष्मी केवळ मिश्रीच्या तुकड्यानेही प्रसन्न होतात, फक्त तुमच्या मनात सत्य श्रद्धा असायला हवी. पूजापाठ आता सत्य हृदयाने केल्यास तुमच्यासाठी काही मोजकेच नाणेही हिऱ्यांसारखे आहेत, आणि जर मनात सत्य श्रद्धा नसेल तर तुमचे कोट्यवधी रुपयेही व्यर्थ आहेत. माता लक्ष्मी सत्य श्रद्धा आणि सत्य प्रेमाची भूखी आहे, तुमच्या संपत्तीची नाही. भगवान शनी देखील म्हणतात की कर्ज घेऊन धार्मिक तीर्थयात्रा, पूजा, अनुष्ठान किंवा कोणताही सण उत्सव साजरा करू नये, कारण त्यामुळे उलट जीवनात दोष लागतात. मित्रांनो, दीपावलीची रात्र आणि धनत्रयोदशीची रात्र या 7 चुका कधीही करू नयेत. चला जाणून घेऊया. दीपावलीच्या रात्री मांस मदिराचे सेवन करू नये. या दिवशी पत्नीपासून दूर राहावे. लसूण कांद्याचे अन्न खाऊ नये. सुहागीन महिलांनी केस धुवू नयेत, म्हणून एक दिवस आधीच केस धुवावेत. दीपावलीला कोणत्याही धार्मिक वस्तूला दुसऱ्या व्यक्तीला देऊ नये, कारण त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होतात. दीपावलीला घरात झाडू आणली जाते आणि धनत्रयोदशीलाही, पण ती कुणालाही देऊ नये. असे दुष्ट कृत्य एक अंध व्यक्तीही करणार नाही. आपल्या घरातील झाडू कुणालाही देऊ नका. दीपावलीला मोठ्यांचा सन्मान अवश्य करावा. या दिवशी वृद्धांचे पाय स्पर्श करावेत. माता लक्ष्मी स्वतः स्त्री स्वरूपात आहेत, त्यामुळे या दिवशी स्त्रीचा अपमान करू नये, कारण स्त्री स्वतः लक्ष्मीचे रूप मानली जाते. दीपावलीला चुगली करू नये आणि कोणाचीही निंदा करू नये. पैशांचा व्यवहार करू नका आणि कर्जही घेऊ नका. दीपावलीला जर एखादी व्यक्ती तुमच्या दारात काही मागण्यासाठी आली तर त्याला नकार देऊ नका. कदाचित त्या व्यक्तीच्या रूपात स्वतः शक्ती स्वरूपा माता लक्ष्मी असतील, कारण माता लक्ष्मी घर घर भ्रमण करतात आणि त्याच घरात वास करतात जो सत्य हृदयाचा असतो, जो इतरांचे दुःख समजतो. माता लक्ष्मी साक्षात कन्या स्वरूपात आहेत आणि घराच्या दरवाज्यावर येतात. त्यांना रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. कन्यांना गोड अवश्य खाऊ घाला. माता लक्ष्मीला गोड भोग अत्यंत प्रिय आहे. या दिवशी कन्यांचा अपमान जोही करेल त्याला माता लक्ष्मीच्या विरोधाला सामोरे जावे लागेल. दीपावलीला जर तुमचे घर अस्वच्छ असेल तर माता लक्ष्मी नाराज होतील. त्यामुळे घर साफ करा आणि गंगाजल शिंपडा. घराच्या मुख्य दरवाज्यावर गंगाजल शिंपडले पाहिजे, कारण हे माता येण्याचे द्वार आहे. माता तुमच्या घरात येणार आहेत, त्यामुळे माता राणीचे स्वागत लाल फुलांनी अवश्य करा. या दिवशी जोही स्त्री लाल वस्त्र परिधान करेल त्यांच्यावर नेहमी लक्ष्मीची कृपा बरसेल, कारण माता लक्ष्मीला लाल वस्त्र खूप प्रिय आहे. शास्त्रानुसार मानले जाते की दीपावलीला कोणत्याही स्त्रीने कपडे धुवू नयेत, कारण त्यामुळे पती कंगाल होतो.
धर्मशास्त्रानुसार विशेषतः दीपावलीच्या दिवशी स्वच्छता करताना घरातील कचरा त्या दिवशी बाहेर टाकू नये, नाहीतर तुम्ही कंगाल व्हाल. घरातील कचरा पुढच्या दिवशी बाहेर टाकावा. मित्रांनो, आता आम्ही तुम्हाला दीपावलीला करावयाचे असे 10 अचूक उपाय सांगणार आहोत, ज्यांनी जर तुम्ही केले तर तुमच्या प्रत्येक प्रकारच्या समस्या सोडवल्या जातील. 1. चांदीचा ठोस हत्ती. मित्रांनो, विष्णू आणि लक्ष्मीला हत्ती प्रिय आहे, त्यामुळे घरात ठोस चांदी किंवा सोन्याचा हत्ती ठेवावा. ठोस चांदीचा हत्ती घरात असल्याने शांती राहते आणि राहूच्या कोणत्याही प्रकारच्या वाईट प्रभावाला होण्यापासून थांबवतो. 2. कवड्या. मित्रांनो, पिवळी कवडी देवी लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते. काही पांढऱ्या कवड्यांना केशर किंवा हळदीच्या घोळात भिजवून त्यांना लाल कपड्यात बांधून घरातील तिजोरीत ठेवा. या कवड्या धन लक्ष्मीला आकर्षित करतात. चांदीची गरवी. मित्रांनो, चांदीचा एक छोटासा घा ज्यात 10 तांबे, चांदी, पितळ किंवा कांस्याचे नाणे ठेवू शकता, त्याला गरवी म्हणतात. हे घराच्या तिजोरीत किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवल्याने धन आणि समृद्धी वाढते. दीपावली पूजनात याचीही पूजा होते. मंगल कलश. मित्रांनो, एक कांस्य किंवा तांब्याचा कलश पाण्याने भरून त्यात काही आंब्याची पाने टाकून त्याच्या मुखावर नारळ ठेवले जाते. कलशावर रोलीने स्वस्तिक चिन्ह बनवून त्याच्या गळ्यात मौली बांधली जाते. 7मुखी दीपक. माता लक्ष्मीची कृपा नेहमी घरावर राहावी, यासाठी त्यांच्या समोर 7 मुख असलेला दीपक लावावा. दीपकात तूप असावे. दीपावलीला हा कार्य नक्की करा. असेही म्हणतात की लक्ष्मी माता मूर्तीसमोर 9 वाती असलेला तुपाचा दीपक लावल्याने लवकर धन लाभ होतो आणि आर्थिक उन्नती होते. रांगोळी. मित्रांनो, सध्याच्या काळात रांगोळीचा प्रचलन खूप वाढला आहे, परंतु जुन्या परंपरेनुसार आजही ग्रामीण भागात मांडणी काढले जाते. द्वार, देहरी, चौक आणि माता लक्ष्मीच्या पूजेच्या स्थळी रांगोळी अवश्य काढा. दीपक. दीपावलीच्या रात्री घरात आणि घराच्या आजूबाजूच्या खास ठिकाणी दीपक लावून ठेवले जातात. असे म्हणतात की दीपावलीच्या रात्री देवाला गाईच्या दुधाच्या शुद्ध तुपाचा दीपक लावावा. यामुळे कर्जातून लगेच मुक्ती मिळते आणि आर्थिक अडचण दूर होते. दीपावलीच्या रात्री पहिला दीपक लक्ष्मी पूजेच्या वेळी लावा, दुसरा तुळशीजवळ, तिसरा दरवाजाच्या बाहेर, चौथा पिंपळाच्या झाडाखाली, 5वा जवळच्या मंदिरात, 6वा कचरा ठेवण्याच्या ठिकाणी, 7वा बाथरूममध्ये, 8वा मांडवावर, 9वा भिंतींवर, 10वा खिडकीवर, 11वा छतावर आणि एक दीपक कोणत्याही चौरस्त्यावर ठेवा. दीपावलीला कुलदेवता, देवता, यम आणि पितरांसाठीही दीपक लावले जातात. लक्ष्मी भोग. लक्ष्मीजींना मखाणे, अनार, पान, पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या मिठाई, केसर भात इत्यादी आवडतात. कमीत कमी 11 शुक्रवारांमध्ये जोही व्यक्ती एक लाल फूल अर्पण करतो आणि लक्ष्मीच्या मंदिरात हा भोग लावतो, त्याच्या घरात सर्व प्रकारची शांती आणि समृद्धी राहते आणि धनाची कोणतीही कमतरता राहत नाही. पूजेच्या वेळी 16 प्रकारची गुजिया चढवली जाते. आह्वानात फुले अर्पण केली जातात. त्यानंतर तांदूळ, बदाम, पिस्ता, खजूर, हळद, सुपारी, गहू, नारळ अर्पण करतात. पूजेनंतर गोमती चक्र तिजोरीत ठेवा, त्यामुळे धन वाढते. याच प्रकारे हळदीची गाठ, पिवळ्या कवड्या आणि नारळही पूजेच्या ताटात ठेवा आणि नंतर त्याला तिजोरीत ठेवा. मित्रांनो, जेव्हा तुम्ही महादेवी माता लक्ष्मीची पूजा करता तेव्हा त्या पूजेत गुलाबाच्या अगरबत्ती किंवा तीव्र सुगंध असलेल्या वस्तू, अत्तर वगैरे वापरा. अष्टगंध वापरा. हे माता राणीला फार प्रसन्न करते. आपल्या घराला सुगंधित ठेवा आणि कोणत्याही प्रकारची दुर्गंध असू नये. स्वच्छतेबरोबर घरात सुगंधाचाही विचार ठेवावा. याचे अवश्य ध्यान ठेवा की या दिवशी घर गोंधळात सोडू नका. ही चूक करू नका, कारण अशा घरात मा लक्ष्मी प्रवेश करत नाहीत. दीपावलीच्या रात्री आपल्या घराच्या बाथरूमला स्वच्छ करा आणि काचेच्या बाउलमध्ये थोडं मीठ अवश्य ठेवा आणि त्यासोबत एक दीपक प्रज्वलित करा. तुम्ही बघाल की अशा प्रकारचे कार्य केल्याने घरातील जेवढेही वास्तु दोष असतील ते दूर होतात आणि माता लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात होते. मित्रांनो, आपल्या घराचा उत्तर पूर्व कोपरा देवभूमी म्हणतात. हे ठिकाण आजच्या दिवशी अवश्य साफ करा आणि शक्य असेल तर इथे पूजा करा. जर तुम्हाला आजच्या दिवशी गोमूत्र मिळाले तर खूप चांगले. याचा वापर करून घरातील पाण्यात घालून संपूर्ण घर पुसून घ्या. जर गोमूत्र उपलब्ध नसेल तर पाण्यात थोडे मीठ टाकून पुसले तरी चालेल. याचा चमत्कारी प्रभाव तुमच्या घरावर होईल. नकारात्मक शक्ती, प्रेताचे सावट, काळा जादू किंवा कोणतेही दुर्दैव असेल तर ते सर्व दूर होते आणि तुमच्या घरात सुख आणि समृद्धीचा वास होतो. जर बाय चान्स गोमूत्र मिळत नसेल तर लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही आपल्या घराच्या मुख्य द्वारावर हळदीच्या पाण्याचा शिंपडाव करू शकता. मित्रांनो, दिवाळीची रात्र टोटक्यांची रात्र आहे. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याची रात्र आहे.
घराच्या शांततेसाठी रात्र आहे, जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळविण्याची रात्र आहे, व्यापारात लाभ मिळविण्याची रात्र आहे. दिवाळीच्या रात्री जेव्हा माता लक्ष्मी तिच्या बहीण दरिद्रतेसह पृथ्वीवर येतात, तेव्हा त्या दिवशी जे घर सर्वात स्वच्छ आणि चमकदार असते, जरी तो गरीब असला तरी मातीच्या घरात राहत असला तरी, जर तुम्हाला अधिक दिवे लावता येत नसतील तरी किमान एक दीपक लावा. आपले घर स्वच्छ सुथरे करून मातीने लिपून एक दीपक लावा आणि माता राणीचे ध्यान करा. तुम्ही बघाल की माता राणी थेट तुमच्या घराकडे आकर्षित होतात, कारण जिथे स्वच्छता असते तिथे महालक्ष्मी प्रवेश करतात आणि जिथे घाण असते तिथे त्यांची बहीण दरिद्रता प्रवेश करते. याचेच प्रतिकात्मक रूप आहे झाडू. दिवाळीच्या दिवशी झाडू नक्की खरेदी करावी असे मानले जाते आणि सर्व पूजा केल्यानंतर रात्री झाडूची पूजा करावी. जर तुम्ही धनत्रयोदशीला झाडू आणली नाही तर दिवाळीच्या दिवशी खरेदी करा आणि पुढच्या दिवशी म्हणजेच दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तात सुमारे पहाटेचे 4:30 ते 5च्या दरम्यान जुनी झाडू वापरून संपूर्ण घरात किंवा किमान मुख्य द्वाराजवळ झाडू लावून सर्व कचरा गोळा करा. जुनी झाडू आणि कचरा घराबाहेर काढा. त्यासाठी कचरा कोणत्याही गत्त्यावर किंवा कार्डबोर्डवर उचलून ठेवा आणि तो कार्डबोर्ड ज्यावर कचरा आहे आणि जुनी झाडू बाहेर फेकून द्या. फेकताना म्हणा, दरिद्रता दरिद्रता तू बाहेर जा, महालक्ष्मी आमच्या घरात ये. अशा प्रकारे माता लक्ष्मीला आपल्या घरात बोलवा. लक्षात ठेवा मित्रांनो, अनेक लोक झाडू इथे तिथे फेकून ठेवतात, तर तसे करू नका. जेव्हा काम नसेल तेव्हा झाडू लपवून ठेवा आणि कधीही पायाला झाडू लागू देऊ नका. जेव्हा तुम्ही दीपावलीची पूजा सुरू कराल त्यापूर्वी तुमचे घर व्यवस्थित सजवा. घराच्या मुख्य द्वारावर रांगोळी काढा, बंधनवार लावा. सर्व खोल्यांमध्ये बंधनवार लावा. काही लोक फक्त मुख्य द्वार सजवतात पण उर्वरित घरात सजावट करत नाहीत, तर ही चूक करू नका. सर्व खोल्यांमध्ये सजावट करा. प्रत्येक दरवाजावर बंधनवार लावा. रोली, गंगाजल, थोडे कच्चे दूध, थोडे तांदळाचे पावडर आणि हळद मिसळून आपल्या घराच्या मुख्य द्वारावर स्वस्तिक बनवा. असे केल्याने माता लक्ष्मीचे वास्तव्य तुमच्या घरात होते. तुम्ही इच्छिल्यास माता लक्ष्मीच्या चरण चिन्हांची रांगोळी बनवा. माता येण्याच्या स्वागतासाठी रांगोळी करा. थोडे तांदळाचे पीठ दळून त्यात थोडे गहू मिसळून माता लक्ष्मीच्या चरण चिन्हांचे रेखाटन करा. चरण चिन्ह घराबाहेरून घराच्या आतल्या दिशेने बनवा आणि 2 पायांच्या मधील जागा गोल आकारात भरा. हे धनाचे प्रतीक मानले जाते. यामुळे माता लक्ष्मी घरात धनवर्षा करतील. त्यानंतर पूजा कक्षात रात्री सर्व पूजेनंतर माता लक्ष्मीची आरती करा. यासाठी तुम्ही चांदीची किंवा साधी आरती थाळी वापरू शकता. चौकीवर माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी थोडे फुलांचे पसरावे, सुगंध टाका. एका ग्लासात किंवा लोट्यात माता राणींसाठी थोडे पाणी ठेवा. थोडा बदामाचा हलवा बनवून ठेवा. जर बदामाचा हलवा बनवता येत नसेल तर कोणतीही मिठाई ठेवा किंवा मखाण्याची खीर बनवा. यामुळे माता लक्ष्मीचे वास्तव्य तुमच्या घरात कायमस्वरूपी होईल. त्यानंतर आपल्या घरातील चक्की, सिलबट्टा म्हणजे पिसण्याचे साधन, त्याला सजवा. तुमच्याकडे चक्की किंवा सिलबट्टा नसेल तर मिक्सर वापरा. त्यावर गेरू आणि चुन्याने 4-4 टिकल्या लावा. चुल्यावर म्हणजेच गॅसजवळ ही गेरू आणि तांदळाच्या गुळाने टिकल्या लावा. सकाळी तुम्ही हे हटवू शकता. जेव्हा तुमची पूजा संपन्न होईल तेव्हा सर्व खोल्यांमध्ये जाऊन शंख किंवा घंटा वाजवा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते, दरिद्रता बाहेर जाते आणि माता लक्ष्मीचे घरात वास होते. आता या दिवशी कोणत्या खास गोष्टी आहेत त्या जाणून घेऊया, ज्या तुम्ही खायलाच हव्यात. या दिवशी तुम्हाला नारळाचे सेवन करणे आवश्यक आहे. कच्चा नारळ तो एकदा नक्की खा. नारळ माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे, म्हणून त्याचे सेवन करणे शुभ मानले जाते. घरात माता लक्ष्मी प्रवेश करतात आणि नारळ त्यांना खूप प्रसन्न आणि आकर्षित करतो. या दिवशी घरात ऊस आणा आणि आपल्या द्वाराच्या दोन्ही बाजूला ऊस ठेवा. या दिवशी मांस मदिराचे सेवन करू नका. रात्री जे अन्न तुम्ही भोगासाठी बनवाल त्यात लसूण कांद्याचा वापर करू नका, कारण हे भगवान गणेश आणि माता लक्ष्मीच्या भोगासाठी योग्य नाही. पूजेचा फल प्राप्त करण्यासाठी या गोष्टींचा परहेज ठेवा. या दिवशी रंगबेरंगी कपडे घाला, परंतु काळ्या रंगाचा पोशाख घालू नका. शास्त्रांमध्ये काळा रंग नेहमी वर्जित मानला जातो आणि तो अशुभाचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे पूर्ण पांढऱ्या रंगाचे कपडेही घालू नका, कारण दीपावली हा आनंदाचा सण आहे आणि पांढरा रंग शोकाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी सकाळी तुलसीवर पाणी चढवा. जरी रोज तुलसीला पाणी द्यायला हवे, परंतु दीपावलीच्या दिवशी पाण्यात थोडे दूध घालून तुलसीवर चढवा.
संध्याकाळी पूजनानंतर तुलसीजवळ एक दिवा लावा, ज्यामध्ये 1 रुपयाचे नाणे, 1 सुपारी आणि 1 कवडी ठेवा. यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रसन्न होतात आणि माता तुलसीचे आशीर्वादही प्राप्त होतात. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.